राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना विदर्भात सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसात गोंदिया, भंडारा आणि अमरावतीसह विदर्भातील अनेक भागात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा तसंच सिलिंग जमिनी संदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. यावेळी 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर झालेल्या अतिक्रमणांचं नियमानुसार नियमितीकरण करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणं, मुख्यमंत्री बळीराजा शेतपांदण रस्ता योजना, झाडी जंगल जमिनीसंबंधीचे विषय तसंच महाराष्ट्र जमीन महसूल समितीच्या कलम 155 अंतर्गत प्रलंबित प्रकरणांची सविस्तर समीक्षा करण्यात आली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या दरम्यान पावसासंदर्भातही योग्य काळजी घेत सर्व विभागांना समन्वय साधून कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.